आज आपण गुगुळ या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत. तिक्त, कटू, मधुर आणि कषाय रसाचे असणारे गुगुळ हा विपाक कटू तर वीर्य उष्ण असते. उष्ण वीर्याचे असल्यामुळे ते स्थौल्यावरती चांगले काम करते. तर गुगुळ त्रिदोषांचे शमन करते. तर गुगुळाचा उपयोग हा वातव्याधीमध्ये म्हणजेच पक्षाघात वगैरे किंवा वाताचे विविध व्याधीमध्ये गुगुळाचा उपयोग होतो. आमवातामध्ये तसेच मेदोरोगामध्ये मेदोरोग म्हणजे स्थौल्यावरती गुगुळाचा उपयोग होतो. प्रमेह, दौर्बल्य, अग्निमांद्य तसेच कार्श याच्यामध्ये गुगुळ आपण उपयोगात आणू शकतो. तर वातव्याधीमध्ये गुगुळ हे दुधाबरोबर घेतल्यास गुगुळाचे चांगले परिणाम दिसून येतात. आज आपण गुगुळ या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत. तिक्त, कटू, मधुर आणि कषाय रसाचे असणारे गुगुळ हा विपाक कटू तर वीर्य उष्ण असते. उष्ण वीर्याचे असल्यामुळे ते स्थौल्यावरती चांगले काम करते. तर गुगुळ त्रिदोषांचे शमन करते. तर गुगुळाचा उपयोग हा वातव्याधीमध्ये म्हणजेच पक्षाघात वगैरे किंवा वाताचे विविध व्याधीमध्ये गुगुळाचा उपयोग होतो. आमवातामध्ये तसेच मेदोरोगामध्ये मेदोरोग म्हणजे स्थौल्यावरती गुगुळाचा उपयोग होतो. प्रमेह, दौर्बल्य, अग्निमांद्य तसेच कार्श याच्यामध्ये गुगुळ आपण उपयोगात आणू शकतो. तर वातव्याधीमध्ये गुगुळ हे दुधाबरोबर घेतल्यास गुगुळाचे चांगले परिणाम दिसून येतात.